नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला टोमॅटोची चटणी करून दाखवणार आहे. मला रिक्वेस्ट आली की टोमॅटोची चटणी दाखवा, तर मी आज तुम्हाला टोमॅटोची चटणी दाखवते. त्यासाठी मी पहा 3 टोमॅटो घेतलेत आणि 3 मोठे कांदे घेतलेत. कोथिंबीर चिरून घेतली, स्वच्छ धुवून चिरून घेतली. लसूण घेतला आहे, 10-15 लसूण पाकळ्या आहेत. अर्धा इंच आलं आहे. 3-4 हिरव्या मिरच्या आहेत. आता तुम्ही हिरवी मिरची चिरून टाकली तरी चालेल. मी थोडीशी आता मिरची, लसूण आणि आलं हे मी क्रश करणार आहे. ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि हे दोन्ही मी आता चिरून घेणार आहे. हे पहा, आता मी कांदा चिरून घेतलेला आहे. टोमॅटो हे पहा असं चिरायचं. टोमॅटो एकदम बारीक नाही चिरायचा, असं जाडसर चिरायचा. कांदा पण बारीक चिरायचा आणि हे मी क्रश करून घेतलेलं आहे. पेस्ट नाही करायची. आलं, लसूण आणि कोथिंबीर क्रश करून घेतले. ह्याच्यामुळे काय होतं, आपल्या टोमॅटोची चटणी एकदम टेस्टी लागते. आता मी कढई ठेवते, गॅस चालू करते. 2 पळ्या तेल घालायचं. त्याच्यामध्ये तेल चांगलं तापून द्यायचं. मोठ्या 2 पळ्या तेल घातले. ही चटणी खायला एकदम टेस्टी लागते. गोड, आंबट, तिखट अशी छान लागते. मिरच्या तुम्ही कुटून घेतल्या मिरच्या तरी चालेल, चिरून टाकल्या तरी चालेल, काय हरकत नाही. तुम्हाला अजून टोमॅटो एखादा वाढवायचा असेल तर तुम्ही वाढवू शकता त्याच्यामध्ये टोमॅटो. पण टोमॅटोच्या चटणीला कांदा जास्त असेल ना तर टोमॅटोची चटणी छान लागते. आता हे मी मोठे मोठे कांदे घेतले. टोमॅटोपेक्षा कांदे मोठे होते म्हणून मी 3च कांदे घेतले. आता आपण गरम करायला ठेवलं आहे तेल. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे मोहरी, जिरं, थोडंसं हिंग टाकणार आहे मी. तडतडून द्यायचे चांगलं जिरं मोहरी आपली. थोडासा कढीपत्ता घालायचा आहे त्याच्यामध्ये. माझ्याकडे आहे, मी असं सुकून ठेवलेला आहे कढीपत्ता. आपले आता हे तडतडले आहे. कढीपत्ता मी असा चुरगळून टाकते. थोडंसं हिंग घालते त्याच्यामध्ये. थोडंसं घालायचं, एक अर्धा चमचा. आता हा कांदा आहे तो सर्व मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. कांदा छान आपल्याला गुलाबी रंगावर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. कच्चा नाही ठेवायचं कांदा. मग काय होईल, कांदा जर चांगला नाही परतला की चटणीमध्ये कांदा असा कच्चा लागतो, टच लागतो खाताना. म्हणून कांदा आपल्याला थोडा छान परतून घ्यायचा आहे. गॅस मोठाच ठेवायचा. ही मी अशा पद्धतीने चटणी करते पहा. त्याच्यामध्ये थोडंसं आलं लसूण क्रश करून टाकलं ना एकदम छान टेस्ट येते चटणीला. आता हा कांदा मी मोठाच गॅस ठेवणार आहे आणि गुलाबी रंगावर ह्याला परतून काढणार आहे. बघा, कांदा आपला परतून होतो आहे. टोमॅटो आहे ना, नेहमी हे असे टोमॅटो घ्यायचे पहा, असे उभे असतात ना, हे आंबट नाही लागत. आणि जे गोल असतात ना ते आंबट लागतात. कोणी कोणी काय करतं, हे टोमॅटो असे चिरले नाही टोमॅटो की त्याला असे पिळून घेतात, म्हणजे त्याचा रस काढतात. तर ह्याचा रस नाही काढायचा, म्हणून टोमॅटोला टेस्ट नाही लागत आपल्या. आंबट जर असेल ना तर हलक्या हाताने दाबून घ्यायचं टोमॅटो. पण शक्यतो टोमॅटोचा रस नाही काढून घ्यायचा, त्याच्यामध्येच आपली चटणी शिजून निघते. आता हा कांदा मी परतते चांगला. अजून थोडा वेळ लागेल कांदा परतायला. एकसारखा हलवायचं म्हणजे सगळ्या बाजूने कांदा आपला शिजून निघतो. कढीपत्ता टाकल्यामुळे आणि हिंग टाकल्यामुळे छान वास येतो. फोडणीमध्ये हिंग कढीपत्ता टाकला. आणि कधी पण कढीपत्ता आहे ना असं चिरून टाकायचं फोडणीला, म्हणजे काय होतं, तो खाल्ला पण जातो. आणि तो आपण जर अख्खी पानं टाकली तर कढीपत्ता काढून घेतात बाजूला. मग असं कोथिंबीरसारखा चिरून टाकला की फोडणीला वास पण छान येतो आणि चवही चांगली लागते. हे बघा, आपला कांदा चांगला भाजला तेलात. आता हे क्रश केलेलं आहे ना मिरची, ती टाकूया आपण. आता मी
थोडी टाकते, जरा जास्त घेतली मी. तिखट आवडीप्रमाणे, तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घाला. आणि आता गॅस बारीक करायचा, कारण आता कांदा आपल्याला लाल झाले, म्हणजे मिरची पण आपली जरा परतून घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणजे कच्चेपणा जाईल त्याचा. हे पहा, आता आलं लसूण क्रश करून टाकल्यामुळं वास एकदम छान येते बघायचा. एक 2 मिनिट ह्याला चांगलं बारीक गॅसवर परतून घ्यायचं. कढई आपली छान गरम झालेली आहे, त्याच्यामुळे मिरची लगेच परतली जाते. आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी हळद, छोटा अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर. धणे पावडरमुळे पण छान वास येतो, चव पण छान लागते. हळदीमुळे चटणीला आपल्या छान कलर येतो. थोडीशी कोथिंबीर टाकते मी ह्याच्यात कांद्यामध्ये. थोडीशी मला हळद कमी वाटते, थोडी हळद घालते अजून. आता हे टोमॅटो आहेत ना, हे टाकते मी. गॅस थोडा मोठा करायचा. आता हा टोमॅटो असा जाड दिसतोय, आता तो जरा मऊ होईल. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं, मीठ नाही टाकलेलं, मीठ टाकले की तो थोडा मऊ होईल. आता गॅस बारीक करते. चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला त्याच्यामध्ये, चवीपुरतं मीठ. आणि थोडीशी आपल्या ह्याच्यात साखर घालायची. साखर का घालायची, तर चव ह्याची आपली बॅलन्स करते साखरेमुळे, म्हणजे गोड नाही लागत. साखर टाकली तर गोड नाही लागत, पण चव छान लागते. आता हे बारीक गॅस केला आहे, त्याच्यावर मी याच्यात झाकण ठेवते. मी झाकण ठेवल्यामुळे काय होईल, हे टोमॅटो आपले मऊ होतील आणि ह्याच्यामध्ये चांगले शिजून निघतील. त्याच्यावर मी झाकण ठेवते. 2 मिनिट आपण झाकण ठेवूया. हे पाहता आपले 5 मिनिट झाले. मी आधेमध्ये ह्याला हलवत राहिले. हे बघा आपली छान टोमॅटो हे बघा शिजले टोमॅटो चांगले. खूप कच्चे पण नाही टोमॅटो घ्यायचे बरं का, थोडेसे झालेले टोमॅटो घ्यायचे. आणि जरी कच्चे टोमॅटो घेतले ना, तरी मग त्याला थोडासा पाण्याचा खपका मारायचा. आता पहा, ही आपली भाजी शिजलेली आहे. त्याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा, जाडसर असा कूट टाकायचा थोडासा. हे पहा, शिजल्यावर टाकायचा, अगोदर नाही टाकायचा. भाजी शिजली ना, मग शेंगदाण्याचा कूट घालायचा, पुन्हा हलवायचं. तर त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालते. कोथिंबीर भरपूर घालायची, चव छान लागते. हे पहा, आता ही आपली टोमॅटोची चटणी तयार आहे. अशा पद्धतीने तुम्ही करून पहा आणि मला सांगा ही चटणी तुम्हाला कशी वाटली टोमॅटोची. आता ही मी काढून घेते भांड्यामध्ये. हे पहा, ही अशी टोमॅटोची चटणी मी तयार केली आहे माझ्या पद्धतीने. आणि ही तुम्ही करून पहा, तुम्हाला आवडली की नाही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि जरूर करून पहा. आणि माझं तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.